महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका ह्या जाहीर झालेल्या आहे आणि प्रभाग प्रारूप रचना ह्या देखील आलेल्या आहे। त्यावर सुनावणी आणि हरकत आज ह्या ठिकाणी विष्णुदास भावे या ठिकाणी पार पडत आहे। आज आपल्यासोबत मनसेचे गजानन काळे सर, काय सांगाल, काय नेमकी तुम्ही मागणी केली? मला आम्ही जे काही आक्षेप हरकती होत्या त्या नोंदवलेल्या, मला आल्यानंतर एक गंमत वाटते की ज्यांनी आक्षेप हरकती नोंदवल्या ते सोडून सर्वसामान्य जो मतदार आहे त्याला आतमध्ये एंट्री नाही, मीडियाच्या प्रतिनिधींना एंट्री नाही। कुठल्या लोकशाही व्यवस्थेत आपण राहतोय? म्हणजे ठाण्यामध्ये काल जनसुनावणी झाली, त्याला मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते, सर्वसामान्य मतदार जाऊन ते ऐकू शकत होता। इथे साधी स्क्रीन नाही लावली आहे, म्हणजे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचं तुम्ही आज मोबाईलवर बघू शकता, बाहेर स्क्रीन लावली जाते की माझे काय हे आहे ते सगळे बघू शकतात। तर निवडणूक म्हणून जे अधिकारी हे पाहत आहेत त्यांनाही मला सांगणं आहे की आपण कुठल्याही पद्धतीने लोकशाही बळकट व्हावी म्हणून प्रभाग रचना केलेली नाही। पूर्वी ती व्हाईट हाऊसवरून व्हायची वॉर्ड रचना, आता फक्त ती ठाण्याच्या बंगल्यावरून होते, एवढाच काय तो फरक। जिसकी लाठी उसकी भैंस या पद्धतीने ही प्रभाग रचना सुरू आहे, ज्यालाच महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आमचा आक्षेप आहे। साधा एक जुईनगरचा वॉर्ड आहे, नैसर्गिक नाले असतील, रेल्वे ट्रॅक असेल, हे ओलांडून तुम्हाला प्रभाग रचना करता येत नाही, वॉर्ड जोडता येत नाही। तुम्ही संपूर्ण वॉर्ड वाशी गावला आणि वाशीला जोडलेलं आहे। कुठले निकष फॉलो केले गेलेले आहे? कुठलेही निकष फॉलो न करता, कुठलीही पारदर्शकता न ठेवता, ही फक्त सत्ताधाऱ्यांपुढे त्यांच्या सोयीनुसार ही प्रभाग रचना झाली आणि आजचा फक्त दिखावा महापालिकेकडून सुरू आहे। 14 गावांचा समावेश करण्यात आलेला आहे। नाही, मला 14 गावांबद्दलचा काही आक्षेप नाही आहे, पण नक्की गणेश नाईक साहेबांनी काही मुद्दे मांडलेत, त्याला जो निधी राज्य सरकारने दिला पाहिजे तो दिला पाहिजे। 14 गावांचा आमच्याबद्दलचा काही आक्षेप नाही आहे, आत्ताच्या प्रभाग रचनेत तो जोडला गेलेला आहे। त्याच्याबद्दल जे काही आक्षेप हरकती आहेत, ह्या आक्षेप हरकतीवरती खरंच हे लोक काही करणार आहेत का, हा माझा मूळ मुद्दा आहे की फक्त प्रोसिजर फॉलो करायची आणि लोकशाहीचा दिखावा करायचा, एवढंच कामं फक्त अधिकाऱ्यांची राहिलेली आहेत। संजय राऊतांनी सांगितलेले नवी मुंबईमध्ये ही गणेश नाईक मशाल पेटवतील। नाही, मला काय संजय राऊत साहेबांच्या याच्यावरती मला काही बोलायचं नाही। मी एवढंच म्हणेल, नवी मुंबई असेल किंवा ठाणे असेल, दादागिरी आणि भाईगिरी याला ठाकरेगिरी पुरून उरेल एवढं नक्की। नक्कीच आपण पाहिलेले आहे की या ठिकाणी हरकतीने सुनावणे फक्त राजकारण चालू आहे असं वक्तव्य गजानन काळे यांनी सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नालिस्ट पुरुषोत्तम कन्याच्यासह प्रियाजबांचा रिपोर्ट, नवी मुंबई।